तर आता आम्ही आलो आहोत पण सिकंदराबाद. दोघं मी गावाला भेटायला आले तर खायला प्यायला मस्त खायला घेऊन आलेला. त्यांचा मौल्यवान वेळ काढून आमचा एक मेंबर कॅन्सल झाला. काय म्हणायचं काय बोलली आता मजा करतोय ती मजा रे. अरे आपल्या सरपंचला विचार केला ट्रेनचा प्रवास आणि घरचा डब्बा. आहा काय वास आलाय मस्त खायला. हे वर्षा हे शिळे आणि हे आहे इल्ले. घास मोठा माणूस छोटा. हाय काय चाललं सर्वांना. हे आमचे घराचे डब्बे उघडलेले आहेत. सगळेजण मस्त चाऊ चाऊ खात आहेत. पण कोणी मला विचारत नाही. मला कोणी विचारणं आले सगळे कसं कप 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 खायले. मला कोणी विचारणं आले जाऊ दे आता काय करायचं ते कर. मग आता हे वर्षा कसं खायले चट चालले. चल परशाला कॉल करा. आता झोपलेली का मग नंबर एक अशी 800 रुपयामध्ये रिक्षा बघायला अशी मस्त. इल्ले बोले तो सबको बोले क्या. अरे काढे हगू दे उठ. इल्ले बोले तो सबको बोले. मजा करायला दरवाजा तुटला तर बापाजवळ ह्याला काय गवाला की देवाच्या दर्शनाच्या ठिकाणी येऊन असं गमवायला तोंड घेऊन बसले वाज घाल म्हणून व्हायला ह्याला खरंच आलो वाटलं बघ मला. तर कधी कधी यायचं पण येते उगं बिनकाम बघण्यासारखी सिटी. बघण्यासारखी सिटी. तर आता मी थोडं काही भागाचं थोडं आज तारीख आहे 8 तारीख आहे आणि मी आज थोडं सांगणार आहे की आमचा प्रवास कसा झाला आतापर्यंत. म्हणजे लोक कसं करतात लय महागापासून 1 महिन्यापासून प्लॅनिंग करतात आणि नंतर ते एक्झिक्यूट करतात. आमचं कसं झालं 1 आठवड्यात झालं आणि सगळं 1 आठवड्यातच पार पडले असं काहीतरी झालं. लगेच पोरं तयार झाली. लगेच सगळ्यांना परवानग्या भेटल्या घरातून. सगळे निघाले. तिकीट वेटिंग लिस्टला पडले तरी पण आम्ही नाद नाही सोडला. एकाच सीटवर चौघ बसून आले. चौघ बसून त्या टीटीला आमचा मित्र बनवून घेतला. लई काय केलं 12 घंट्याचा प्रवास एकाच सीटवर केल्यासारखा केला. आणि अजून सांगायचं म्हणजे शेवटी आम्ही आलोच जिथं आम्हाला यायचं होतं म्हणजे मेन म्हणजे तिरुपतीला. सांगतो थोडं कसं वाटतं हे झालं रे प्रवासाबद्दल सांग आपलं. आता कसं आपण कसं करतात आपण आता कसं करतात लोक 1 महिना आधी प्लॅनिंग करते नाही मग एक्झिक्यूट करतात. तेव्हा पुढे त्यांचं बरोबर होते. आपण कसं केलं 1 आठवड्या आधी केला
तीच प्लॅनिंग होती, एक आठवड्यात झाली. हा. मग ती सगळ्या परवानग्या भेटत गेल्या, सगळं होत गेलं. मग एक कन्फर्म झालं तिकीट, तीन बाकीचे वेटिंग लिस्टला पडले आणि बाकी सगळे त्याच सीटवर. 10 वेळेस विंडो सीटला जात सगळे भाई. तोही अनुभव आम्हाला अनुभवायला भेटला. शेवटी आम्ही त्याचं काही ज्ञान घेऊन रिटर्न जायचं तिकीट बरोबर टाइमला केलं, Confirm केलं. कन्फर्म करून टाकलं, बरोबर टाइमला गेला आणि शेवटी आम्ही पोहोचला जिथे आपल्याला पोहोचायचं होतं. अशाच प्रवासाला ट्रिप म्हणतात. बघण्यासारखं आहे नुसतं. खूप जबरदस्त. अजून याच्या पुढे पण बाकी आहे. माझं म्हणणं काय आहे, आता आपण फिरतो जरा 5-6 जरा स्टॉप करणार. म्हणजे आता मी आता झालं परशाला जसं सांगलं तसं आता आपल्याला शिव्या सांगणार आहे. शिव्या सांगायला येताना रेल्वेमध्ये 24 तासाचा प्रवास लावणार. केला आहे. आणि त्यानंतर लाईनीमध्ये राहून तिकीट टोकन काढण्यासाठी 3-4 तास लागलेले आहेत. तरी आता आम्ही टोकन काढून झालेले आहे. पण झोप झालं नाही. झोप झालं नाही. तर यानंतर आम्ही हॉटेलमध्ये. झाल्यानंतर दर्शन करण्यासाठी राहू. गेले जर हा गेला थोडा वेळ तर त्याचे दर्शन होईल. हा, बरोबर आहे की हागेच गेले. एकंदरीत आता 12 घंट्याचा प्रवास करून शेवटी आम्हाला रूम भेटलेली आहे आणि टोकन 3 घंटे आता वाजले आहेत. आता वाजलेत 3:30. रात्रीचे 3:30 वाजलेत. सगळीकडे अंधार आहे आणि इतक्या अंधारात आम्ही टोकनसाठी बारी लावून टोकन काढलं आणि त्याचा टाइम आहे 6 वाजता. तर 6 वाजता आम्हाला जायचं आहे पाया पडायला तिरुमलाला, तिरुपतीच्या मला. तर तेव्हापर्यंत आता केलेली आहे आम्ही बुकिंग. बघू शकता आपली रूम 1 नंबर 1 शिळे. तोपर्यंत थोडा रेस्ट करू. आंगले दुकाने जेट लॅग नाही, ट्रेन लॅग झालं वाटायला. थोडं खाऊन पिऊन थोडं मार्केट यार्ड थोडं हिंडून येऊ थोडं. तर आता आम्ही आंघोळ करून सगळे रेडी झालेलो आहोत. तेव्हा परशावी चेकडायला बॉर्डर लावून त्या ट्रेनीवर बसलाय सकाळपासून. आता जायचंय आपल्याला देवदर्शनासाठी, म्हणजे गोविंदा टेम्पलला जायचं आहे आपल्याला. आता कालच आपण आता पावती बिवती काढून बसलेलो. 6 वाजता आज 6 वाजता आहे दर्शन पावती. तर आता गर्दी तर आता चालू झालेली आहे सगळी. ड्रायव्हर पण चालू झालेलं आहे. विष्णू निवासम हे पाठीमागाचं हे विष्णू निवासन कॉम्प्लेक्स आहे. ते मग खाली रांगेचं हे सगळं आहे. इकडे बघू शकता आपले शिळे आता तयार व्हायच्या वाटर आहे. बाकी पण त्या कसं वाटायला थंडगार पाण्यावर करून मस्त वाटत आहे. तुला काय बाबू मला थंडी वाजत आली. तिरुमला भेटू तिरुमला.